सोलापूर महानगरपालिकेच्या नगर अभियंता विभागाच्या स्टोअर तसंच अतिक्रमण विभागाच्या स्टोअरला महापौर विनायक कोंड्या, सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली। यावेळी स्टोअरमधील सुरक्षा व्यवस्था, साहित्याची साठवणूक, ये-जा नोंद प्रणाली तसंच प्रशासनिक कार्यपद्धतीचा आढावा घेण्यात आला। या पाहणीप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता सारिका अकुलवार, नियंत्रण अधिकारी तपन डंके यांच्यासह संबंधित विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। महापौर विनायक कोंड्याल यांनी पाहणी दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देताना सांगितलं की या विभागामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या सर्व व्यक्तींची नोंद ठेवण्यासाठी स्वतंत्र मस्टर व्यवस्था तातडीनं सुरू करण्यात यावी। तसंच स्टोअर परिसरात येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांचीही स्वतंत्र नोंद ठेवली जाईल अशी व्यवस्था निर्माण करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या। यासोबतच सुरक्षेच्या दृष्टीनं संपूर्ण परिसरात CCTV कॅमेरे बसवण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या। काय सूचना केल्या? आज या ठिकाणी नगर अभियंत्याचा जो स्टोअर विभाग आहे, महानगरपालिकेचा जो आपला स्टोअर विभाग आहे, परवा दिवशी या ठिकाणी जी काही घटना घडली ती घटना आम्ही जे कोण काय त्या ह्याच्यात होतं त्याला पहिला सर्वप्रथम आम्ही त्या ठिकाणी गुन्हा दाखल करा म्हणून या ठिकाणी सांगितलं आहे। आणि सिटी इंजिनियर असतील, अतिरिक्त आयुक्त कारंजे साहेब असतील आणि आयुक्त साहेब यांना या ठिकाणी आम्ही फोनद्वारे आणि समक्ष या ठिकाणी भेट देऊन आम्ही सांगितलं की या ठिकाणी आता कोण जे आत येत असेल तर त्याचे एक वेगळं स्वतंत्र रजिस्टर आणि मस्टर ठेवून या ठिकाणी वेगळे सिक्युरिटीवाले या ठिकाणी ठेवा असं आम्ही या ठिकाणी आता सांगितलं आहे। आणि उद्यापासून या ठिकाणी कायम रजिस्टर आणि सिक्युरिटी गार्ड या ठिकाणी उपस्थित राहून त्यांचे जे कोण आतमध्ये येतील, भले ते महानगरपालिकेचे कर्मचारी असतील, त्यांच्या आतमध्ये एंट्री होत असताना या ठिकाणी त्यांची ज्याप्रमाणे आपण कंपनीला हे करतो काय आहे, हे स्टोअर महानगरपालिकेचं असल्यामुळं सकाळ सकाळी जे काही कामं असतात महानगरपालिकेचीच गाडी असतात त्यामुळे ते ये जा करत असतात। पण आता तसं नव्हतं, कुठली गाडी कधी बाहेर पडते आणि कुठली गाडी कधी आतमध्ये येते ह्याचं या ठिकाणी रजिस्टर मेंटेन केलं जाईल आणि कोण कर्मचारी आत येईल आणि कोण कर्मचारी बाहेर जाईल ह्याचं देखील या ठिकाणी नोंदी राहणार आहे। आणि स्टोअर विभागातील आता आज पण बघितलं नगर अभियंत्याचं प्रशासन विभागातील काही सामान या ठिकाणी आहे आणि तसंच जे आपण बाहेरून जे कारवाई करतो हे देखील मटेरियल या ठिकाणी आणून इथून दंडाची कारवाई आपण त्यांचं जे काय दंड निघतं आपण त्यांना पावती करून हे सर्व मटेरियल आपण त्यांना संबंधित व्यक्तीला आपण परत देत असतो, त्याच्यावर दंड कारवाई करून। मग हे असं बाकीचे आता जी परवा जी घटना घडली ती परत असं घडू नये या ठिकाणी आपण व्हिजिट करून आम्ही या ठिकाणी आता आदेश दिलेले आहेत।